Hello friends, for standard 7th we are going to learn topic number 4, nutrition in living organisms. Let's recall what is malnutrition. Malnutrition means कुपोषण म्हणजे काय? Which are the ways to prevent malnutrition? कुपोषण रोखण्याचे उपाय कोणकोणते आहेत? Then tell me what is malnutrition? Taking imbalanced diet. The process of malnutrition occurs. To prevent malnutrition, by taking balanced diet, malnutrition can be prevented. Then nutrition. Nutrition means poshan. The process of ingesting and using food for energy in living organisms is called a nutrition. Or the process of taking in and using food is called a nutrition. सजीवांमध्ये न्यूट्रिशन ही क्रिया सतत चालू असते. दी लाईफ प्रोसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वी गेट several types of nutrients from food. We get several types of food from nutrients. Nutrients can be classified into two types, macronutrients and micronutrients. Then tell me foodstuff. What is meant by foodstuff? Foodstuff means अन्न पदार्थ. Substances which are digested. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for growth and health of our body are called a foodstuff. म्हणजे आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आणि अन्नपदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन जी ऊर्जा प्राप्त होते तिला अन्नपदार्थ असं म्हणायचं. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी आर कॉल्ड अ फूडस्टफ. न्यूट्रिएंट्स. Different types of food constituents which are useful and necessary for the body are called nutrients. Different types of food constituents which are useful and necessary for the body are called nutrients. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक की ज्यांचा आपण वापर आणि गरज आपल्या शरीरासाठी असते त्यांना पोषण असे म्हणतात. देअर आर टू टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रो. मॅक्रो म्हणजे बृहत पोषक, बृहत म्हणजे मोठ्या प्रमाणावर. न्यूट्रिएंट्स विच आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. न्यूट्रिएंट्स विच आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी आर कॉल्ड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. Macronutrients are carbohydrates, fats and proteins. Macronutrients are carbohydrates, proteins, fats or lipids. Micronutrients second type आहे micronutrients. Micronutrients means सूक्ष्म पोषक की ज्यांचा आपल्या शरीराला त्यांची खूप गरज कमी प्रमाणात असते. न्यूट्रिएंट्स विच आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी आर कॉल्ड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स विच आर रिक्वायर्ड व्हेरी स्मॉल क्वांटिटी आर कॉल्ड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मिनरल्स अँड vitamins. Minerals and vitamins are required our body in small quantity.
नीड फॉर न्यूट्रिशन. मग पोषणाची गरज का आहे आपल्या शरीरासाठी? टू सप्लाय एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. म्हणजे काम करण्यासाठी, ऊर्जा पुरवण्यासाठी न्यूट्रिशनची गरज आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी गरज आहे. टू रिप्लेस डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यू. पेशींची झीज भरून काढणे आणि ऊतींची निर्मिती करणे. रिप्लेस अँड रिपेअर टिश्यूज. टू फाईट डिसीजेस. रोगांबरोबर लढण्यासाठी किंवा रोगांपासून आपल्या शरीराला वाचवण्यासाठी. आत्ताच आपण नीड फॉर न्यूट्रिशन पाहिलेलं आहे. टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशनचे सुद्धा 2 टाईप आहेत. न्यूट्रिएंट्सचे पण 2 टाईप आहेत. पोषणाचे पण बृहत पोषक आणि सूक्ष्म पोषक, मॅक्रो अँड मायक्रो. तसे न्यूट्रिशनचे पण 2 टाईप आहेत. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. आपल्याला माहिती आहे स्वयंपोषी म्हणजे काय. आणि हेटरोट्रॉपिक आपण 6वीपासून शिकत आलेलं आहे. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. हेटरोट्रॉपिक मीन्स परपोषी. ऑर्गॅनिझम्स विच प्रिपेअर ओन फूड फॉर नरिशमेंट इज कॉल्ड ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. Organisms produce their own food for nourishment is called ॲटोट्रॉपिक. जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला स्वयंपोषी म्हणतात. ॲटोट्रॉपिक एक्झाम्पल प्लांट्स. हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑर्गॅनिझम्स विच डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स लाईक प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर देअर फूड इज कॉल्ड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. म्हणजे काही सजीव अन्नासाठी इतर सजीव म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून असतात, त्यांना परपोषी असं म्हणायचं. ॲटोट्रॉपिक प्लांट्स. हिअर वी आर गोइंग टू लर्न इन्फॉर्मेशन अबाउट ॲटोट्रॉपिक प्लांट्स. ॲटोट्रॉपिक प्लांट्स मीन्स स्वयंपोषी वनस्पती. ॲटोट्रॉपिकमध्ये प्लांट्स येतात. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड आर कॉल्ड ॲटोट्रॉपिक्स. Plants produce their own food are called ॲटोट्रॉपिक्स. Then how do plants produce their own food? Plants produce their own food by the process of photosynthesis. By the process of photosynthesis. Photosynthesis is the process performed by plants with the help of sunlight and chlorophyll by using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. म्हणजे वनस्पतींना वाढीसाठी अन्नाची गरज असते आणि वनस्पतीला स्वतःला लागणारे अन्न वनस्पती स्वतः तयार करतात. कसे? तर जमिनीतील पोषक घटक, पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांचा वापर करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेलाच फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया असे म्हणतात. फोटोसिंथेसिस इज अ प्रोसेस परफॉर्म्ड बाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल बाय युझिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. See here the chemical equation of the photosynthesis. How photosynthesis process occurs? In this process, 6CO2 plus 6H2O, which reacts with sunlight and chlorophyll, formed C6H12O6 plus 6CO2. 6CO2 ऑक्सिजन हा रिलीज झालेला आहे आणि ह्या दोन्हींची प्रक्रिया होऊन ग्लुकोज तयार झालेला आहे की ज्याला आपण अन्न म्हणतो. 6CO2 कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्यूल आहेत आणि वॉटरचे पण 6 मॉलिक्यूल आहेत. ह्यांची रिॲक्शन होऊन C6H12O6
प्लस 6CO2 हे केमिकल रिॲक्शन झालेले आहे. प्लांट्स कन्व्हर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. बघा, प्लांट्स convert light energy into chemical energy and store it in the form of food. बघा, म्हणजे लाईट एनर्जी म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर हे रासायनिक ऊर्जेत केलेलं आहे, जिथं प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते आणि प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये अन्न निर्मिती केली जाते. क्लोरोप्लास्ट इन लीफ, पानातील हरितलवक आपल्याला दिसत आहेत. बघा, इथं एक चित्र दाखवलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट्स इन लीफ, पानातील हरितलवक दिसत आहेत. हे बघा, सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर पानामध्ये असे हिरव्या रंगाचे हे हरितलवक दिसतात. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम दी सॉईल. वॉटर, minerals and salts are absorbed by the roots from the soil and stem transports them up to the leaves. The leaves have microscopic openings called stomata. Leaves have microscopic openings called stomata. पानांमध्ये असे सूक्ष्म छिद्र असतात, त्याला आपण पर्णरंध्रे असे म्हणतो, त्याला म्हणतो स्टोमाटा. which they take in the CO2 from the air. The chloroplast present in the leaves contain chlorophyll. पानामधील हरितलवकामध्ये हरितद्रव्य असते. which absorb sunlight, helping to convert carbon dioxide and water into the food. Oxygen is given out in this process. आणि प्रकाशाद्वारे अन्न तयार करण्यास हे हरितद्रव्य मदत करतात, की ज्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. बिसाइड्स, leaves photosynthesis takes place in some other parts like green stems so as to contain chlorophyll. काही वनस्पतीमध्ये पानांबरोबरच वनस्पतीचा इतर जो हिरवा भाग असतो, खोडं, हे सुद्धा त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतात आणि ते प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये भाग घेतात. आपण पाहिलेलं आहे इन डेझर्ट रिजन्स कॅक्टस प्लांटमध्ये अन्न निर्मिती केली जाते. पाहिलं क्लोरोप्लास्ट्स इन लीफ. लीफला छोटे छोटे छिद्र असतात, त्या छिद्रांनाच आपण काय नाव दिलेलं आहे, स्टोमाटा. लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. देन ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. Transport system in plants. There are two types of transport system in plants which have xylem and phloem. Xylem means जलवाहिन्या आणि phloem means रसवाहिन्या. Here we are going to perform a experiment. Take pumpkin stem having 2 to 3 leaves. Cut it under water with a sharp blade. Take some water in a conical flask and add 7 to 8 drops of ink in it. Put the pumpkin stem vertically in the flask. Observe the changes that takes place in them. म्हणजे भोपळ्याच्या वेल घ्यायचा आहे की ज्याला 2-3 पानं आहेत आणि त्याचा एक तुकडा घेऊन त्याच्या खोडाचा काही भाग चाकूने कट करून घ्यायचा आणि चंचुपात्रामध्ये थोडे पाणी घेऊन त्याच्यात शाईचे 7-8 थेंब टाकायचे आणि वेल असा उभा ठेवायचा की तो पाण्यामध्ये बुडलेला असेल आणि त्याचं आपण निरीक्षण करायचं. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट xylem and phloem. Then function of the xylem.
transport of the minerals and water from the roots to all parts of the plant. Transport minerals and water from the root to all parts of the plant. And the function of the phloem, transport the prepared food. Transport the prepared food, that is glucose, from leaves to the other part of the plant. This food is either consumed or stored in different parts. Plants do not have separate digestive or excretory system. वनस्पतीमध्ये स्वतंत्र अशी पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था नसते. You can see the picture of transport system in plants. Here we see the picture of plant. See this picture. The transport system in plants. It consists xylem and phloem. Xylem transport mineral and water from the root, and phloem transport the food. Section of the leaf आहे, section of a stem, section of the root इथं दिलेलं आहे. लाल रंगाने पानाने आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की पानांकडून सूर्यप्रकाश आलेला आहे आणि अन्ननिर्मिती झालेली आहे आणि वनस्पतीने ॲब्सॉर्ब केलेलं सॉईलकडून वॉटर अँड मिनरल्स वनस्पतीला निळ्या बाणाने दाखवलेलं आहे. म्हणजे हिअर इज ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. In next picture we also see the photosynthesis process in plants. See here in this picture we clearly see that plant also need food for their growth. They can produce their own food with the help of the sunlight. Plants produce their own food with the help of the sunlight. And chlorophyll. Plants make their food in the leaves using water and nutrients from the soil. Using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. And this process is called a photosynthesis. Then tell me which components take part in the process of photosynthesis. Sunlight, water and nutrients, carbon dioxide. These components helps to make the food for the plants. What is chemosynthesis? Chemosynthesis means रासायनिक संश्लेषण म्हणजे काय? Which plants produce their food by the chemosynthesis. And next question, which are the different substances excreted by plants? Why? In the process of chemosynthesis, we see here the photosynthesis of
किमोसिंथेसिस रासायनिक प्रकाश संश्लेषण. कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात आणि वनस्पती कोणते पदार्थ उत्सर्जित करतात का? इन दी प्रोसेस ऑफ what is we learnt about chemosynthesis. Under carbon dioxide, methane, hydrogen and hydrogen sulfide etc. as the sources of energy and producing food in this process is called chemosynthesis. Using carbon dioxide, methane, hydrogen and hydrogen sulfide as sources of energy and producing food, this process is called chemosynthesis. No autotrophic plant performs chemosynthesis. Autotrophic plant cannot perform the process of chemosynthesis. Only bacteria and microbes perform this process. However, chemosynthetic microbes are not plants. They are placed in another kingdom. This process is called chemosynthesis. Which are the different substances excreted by plants? Substances like gum, lac are the excreted material which we learnt about in the standard 6th are excreted by the plants because of excretory system. Plants excrete extra material. Here we learnt about the nutrition, type of nutritions, photosynthesis process, transport system in plants and chemosynthesis process. In next period we learnt about the more of chemosynthesis process and extra materials which excreted by the plants in next period. आत्ता आपण इथंपर्यंत शिकलेलो आहोत. याच्यात जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. धन्यवाद. शिकवलेला भाग व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि काही अडचण असल्यास